हस्ते ध्वजारोहण, त्यानंतर नागपूर शहर पोलीस बँड पथक सादर करतील राष्ट्रगीत आणि राज्यगीत। मी इकडे जाऊन टाकू, कॅमेरा लावतो। गाडीमध्ये माईक ठेवलो। अतिथींच्या शुभ हस्ते त्यानंतर श्रीमती बेबीताई बापूजी वानखेडे यांना कर्ज निरंकक प्रमाणपत्र कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे। बेबीताई बापूजी वानखेडे। यानंतर श्री धनराज डोमाजी गौळकर यांना कर्ज मंजुरीचे पत्र माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात येते आहे। श्री धनराज डोमाजी गौळकर, लोकेश किशन भोयर यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते कर्ज मंजुरीचे पत्र आता प्रदान करण्यात येत आहे। लोकेश किशन भोयर। नागपूर जिल्हा 60 AI अंगणवाडी बनवणारा भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे। या विशेष बाबीची आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर आजचा दिवस आपल्या सर्वांकरता मंगलमय आहे, चैतन्यदायी आहे आणि आपल्या रोमारोमात राष्ट्रभक्ती जागवणारा आजचा दिवस आहे। आज देशासाठी प्राणार्पण केलेल्या सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या बलिदानाची आणि संघर्षाची आठवण आपल्या सर्वांना होते आहे आणि आपण सर्वांनीच आज आपल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्य मिळवणाऱ्या ज्यांनी बलिदान केलं सर्व सैनिकांना आपण अभिवादन करतो आहे। हे करत असताना आपला आजचा हा राष्ट्रीय सण जात धर्म भाषा यांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांना राष्ट्रप्रेमाच्या धाग्यात बांधतो आहे। खरं तर 15 ऑगस्ट असा राष्ट्रीय सण आहे ज्या दिवशी आपण सर्व आपल्या सर्व मनातल्या हृदयातल्या सर्व भावना या देशाकरता, या राष्ट्राकरता, हे राष्ट्र जगातलं सर्वोत्तम राष्ट्र व्हावं, या जगातला तिरंगा, आपला भारताचा तिरंगा जगामध्ये सर्वात उंच डौलाने फडकावा, ही भूमिका आपली सर्वांची आहे। आणि जसा विकसित भारताचा आपण संकल्प केला आहे तसा सर्वोत्तम भारत, जगातला सर्वोत्तम भारताचा संकल्प सुद्धा आज आपल्या सर्वांना एक मताने, एक दिलाने सर्वांना घेण्याचा आजचा दिवस आहे। आजच्या दिवशी आपल्याला उद्याच्या 21व्या शतकातला जो विकसित भारत आहे तो घडवण्याकरता आपल्या सर्वांना आपल्या परीने सर्वांनी आपल्या जीवनामध्ये महत्वाचे योगदान टाकून आज आपल्या भारत देशाला वसुदैव कुटुंबकम ही भावना, जग आपलं कुटुंब आहे ही भावना घेऊन आपल्याला पुढे जाण्याची भूमिका पार पाडायची आहे।